पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप इथं भरधाव ट्रकनं मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत बुवाचे वाठार इथल्या विवाहित तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। या भीषण अपघातात 1.5 वर्षाचं बालक थोडक्यात बचावल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। ट्रक चालकानं घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच पाठलाग करून किनी टोल नाक्यावर त्याला ताब्यात घेतलं। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप जवळील बिरदेव मंदिरावरील वळणावर बुधवारी रात्री 9:30च्या सुमाराला भीषण अपघात झाला। भरधाव वेगानं पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकनं मागून मोटरसायकलला जबर धडक दिली। यामध्ये 26 वर्षीय सोनाली शुभम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोहसिन पिंजारी हा गंभीर जखमी असून त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागल्यानं उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सोनालीचा 1.5 वर्षाचा मुलगा सार्थक हा अक्षरशः थोडक्यात बचावला। अपघाताच्या क्षणी तो रोहन कांबळे यांच्या पत्नीच्या जवळ असल्यानं मोठी हानी टळली। सोनाली आपल्या मावशीच्या टेमलाईवाडीतील वास्तुशांती कार्यक्रमासाठी काही दिवसांपूर्वी गेली होती। कार्यक्रम आटपून बुवाचे वाठार इथं परतताना हा अपघात झाला। शुभम कांबळे पेठ वडगावमध्ये कापड दुकानात काम करतात। पत्नीच्या अचानक मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सार्थकचा पहिला वाढदिवस काही महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात साजरा केला होता। नियतीच्या या अपघातानं त्याचं मातृत्व हिरावलं। अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह पळून गेला, मात्र शिरोली पोलिसांनी तत्काळ ट्रकचा पाठलाग करून किनी टोल नाक्यावर त्याला ताब्यात घेतलं। अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।